नमस्कार मित्रांनो, जय महाकाल। आता मी रेस्क्यूसाठी चाललेलो आहे आणि मला घेण्यासाठी एक मुलगा आला त्या बाजूला। माझ्या घराच्या समोर रेल्वे ट्रॅक आहे, ट्रॅक क्रॉस करून जावं लागतं मित्रांनो। आणि त्या बाजूला आम्ही गाडीवाल्याला बोलवतो घ्यायला, कारण ह्या बाजूने आम्ही जात नाही, कारण मध्ये रेल्वे फाटक असतो, तो फाटक लवकर उघडत नाही, कदाचित आम्हाला अर्धा तास 1 तास पण लागतो, म्हणून आम्ही घ्यायला बोलवतो। हे बघा, हा मुलगा आलेला घ्यायला। माझ्या घराच्या समोर रेल्वे ट्रॅक आहे, त्या बाजूला आम्हाला जावं लागतं। 1 किलोमीटरचं अंतर आहे मित्रांनो। आता मी जिथे रेस्क्यूला चाललो आहे तिथे बघा, आता पोहोचेल आहे तिथे मी। बघूया कोणता साप आहे। खूप कधीपासून ते लक्ष ठेवणे तिथे सापावरती। आता मी पोहोचतो तिथे मित्रांनो। खूप घाबरलेले आहेत घरातले सर्व, आणि ते बोलतात साप घेऊन जा काही करून। तर बघूया, घरात पोहोचलोय मी। हे बघा, बघू आता घरात कुठे आहे ते बोलतात बाथरूममध्ये, आंघोळ करतो आपण तो बाथरूम त्याच्यामध्ये। आणि हे बघा वरती आहे ते बोलतात। बघूया इथं, ओ आहे मित्रांनो, हा बघा। आणि मित्रांनो, साप जो आहे तो रॅट स्नॅक आहे, त्याला धामण बोलतो आपण, बिनविषारी असते। हिला बघा मी आरामशीर पकडलेली आहे मित्रांनो, पण लांबीला जास्त आहे आणि आतमध्ये तितकी लपायला तिला जागा नाही आहे मित्रांनो। पण ती जागा करू शकते कुठे पण। मी तिला जास्त खेचत नाही आहे, खेचलं तर तिच्या आतड्यांना त्रास होईल, कारण त्यांचं शरीर खूप नाजूक असते। आपल्यासारखं शरीर नसेल तर नाजूक शरीर आहे। हे बघा, ती ताकद लावते, तिनेच मला उलट खेचलं पुढं। मी तिला ढील दिला थोडा, कारण जास्त माझी ताकद नाही लावू शकत, तर आपल्याला त्रास होईल। मी तिथे एका मुलाला पकडायला पण सांगितलं होतं की मदत करा, कारण मी एकटाच गेलो होतो मित्रांनो, जोडीला कोण नव्हतं। आणि हे बघा, त्या मुलाला आता मी पकडायला सांगतो। हे बघा, मी थोडी बाहेर काढली तिला नॉर्मल। हे बघा, पण तो पण खूप घाबरत होता मित्रांनो, त्याची हिंमत नव्हती। फर्स्ट टाईम त्याने सापाला हात लावला आहे, पण तो नको बोलला। आणि साप जो आहे त्या बाजूला गेला। टॉयलेटचं एक त्यांनी हे काढलं, टॉयलेट आहे त्या बाजूला, तर टॉयलेटमध्ये जायला तिला जागा आहे, तिकडनं होल एक। लेडीजला सांगितलं त्या मावशींना, मग त्यांच्या हातून सुटली ती पटकन, त्या बाजूला गेली, मी ह्या बाजूला आलो मित्रांनो। त्या मावशींनी कशी तरी हिंमत केली, धन्यवाद त्यांचा। लेडीजनी पुढे यायला पाहिजे, आणि बिनविषारी साप आहे म्हणून मी त्यांना हातात दिला पकडण्यासाठी, कारण मला मदतीची गरज होती। आणि सर्प मित्रांना अशी मदत करणं खूप गरजेचं आहे। म्हणजे साप पकडणं खूप मुश्किल होतं आमच्यासाठी। आता तो आतमध्ये आहे, त्याला आतमध्ये हलता पण नाहीत मित्रांनो। मी तारीचा हुक केला छोटा, तर त्याला खेचायचा प्रयत्न करतो नॉर्मल, कारण माझ्या हातात दिले एवढं तरी, पण नाही जमू राहिलं। आणि खूप वेळ गेला मित्रांनो ही रेस्क्यूसाठी। मला खूप ऊन झालेले, दुपारचे 1 वाजले, आणि मला पण खूप गरम झाले, आणि साप पण खूप तापलेला आतमध्ये, कारण वरती सिमेंटचे पत्रे आहेत त्यांच्यामध्ये येतो, पत्रे पण तापले म्हणून तो साप पण खूप तापलेला आहे, त्याला खूप त्रास होत असेल, तो घाबरून आतमध्ये लपलेला आहे। तसा बाहेर ते येणार नाहीच, मला आता ही भिंत फोडावं लागेल। हे बघा, ही जी भिंत आहे थोडीशी कोपरा मी फोडतो। त्यांना विचारून घेतलं मी, ते बोलतं काही करा पण घेऊन जा साप। थोडासा कोपरा फोडला मित्रांनो, आणि इथे मला चान्स आहे, हा कोपरा फोडला तर नक्कीच साप मला लगेच रेस्क्यू करता येईल, आणि साप पण आरामशीर निघेल बाहेर, त्याला काही इजा होणार नाही एवढं नक्की। हे बघा, तर शेवटच्या एंडिंगला आलेलो आहे त्याच्या, कारण वरतून निघणं शक्यच नव्हतं मित्रांनो, मला इथे चान्स होता। हे बघा, आलेला बाहेर साप, घाबरून आतमध्ये एवढं लपलेला आहे की तो निघायला तयार नाही आहे। हे बघा, भेटला हातामध्ये, खूप छान पद्धतीमध्ये त्याला शांत पद्धतीने रेस्क्यू केलेलं आहे मित्रांनो। 50% झालेलं आहे, पण त्याला बाहेर काढणं खूप गरजेचं आहे, पण तो निघत नाही लवकर, त्याला आरामशीर काढेल मी। तो त्याच्या हिशोबाने निघतो बघ, तो झटके मारतो माझ्या हाताला, थोडंसं घेतो फक्त, तो निघून नाही राहिला, कारण धामण साप म्हटले तर खूप ताकद असते तिला।
हे बघा आता ती मला खेचायचा प्रयत्न करते, लवकर बाहेर येत नाही, ती घाबरलेली म्हणून मित्रांनो. हा बघा निघालेली. आता मी तिला बाहेर घेऊन चाललोय. आणि मित्रांनो बरं झालं त्यांनी साप मारला नाही, त्यांचं पण धन्यवाद. सर्व मित्राला कॉल करून बोलवलं होते. हे बघा साधारण सापाची लांबी जी आहे मित्रांनो 5 फूट नाही तर 5.25 फूट असेल. कारण टेप लावून एवढं आम्ही मोजत नाही मित्रांनो, अंदाज आम्ही लावू शकतो. हिला सर्वात पहिले आता मी हिच्या अंगावरती थंड पाणी टाकेल, कारण खूप गरम झालेले तिला. थंड होणं खूप गरजेचं आहे तिने. हे बघा किती लांब येते आणि शांत झाली ती खूप. तिच्या अंगावर पाणी टाकेल, तिला बरं वाटलं खूप. तिथल्या लोकांना खूप समाधान वाटलं, कारण साप पकडला. घरामध्ये साप असलं तर सर्वांनाच भीती वाटते. लोक 10 फूट लांब पळतात सापापासून. हे बघा तर सापाला इतकं छान वाटलेलं आहे का त्याला माझ्यापासून काही त्रास नाही एवढं नक्की. त्याने माझ्या अटॅक एकदा पण नाही केला, मला चावण्याचा प्रयत्न एकदा पण नाही केला. कारण मी पकडण्याची माझी पद्धत एकदम शांत पद्धतीत घेतो मित्रांनो. मी काही त्रास देत नाही सापांना. हे बघा किती छान पद्धतीत आहे, थोडं पण अटॅक नाही केला त्याने आणि त्याला त्रास पण नाही दिला. आता मी त्याला लगेच पॅक करणार आहे मित्रांनो. हे बघा तर गुंटीत टाकतोय त्याला मी. पण काही लोकांची चुकी काय होती, आम्हाला कॅरी बॅग देतात ते पिशवी, त्या पिशवीत आम्ही सापाला टाकायला जातो. कधी कधी साप निघून जातो खालून, कारण होल असतं पिशवीला. ते बघा मी परत काढली आणि तिथं होल होतं. आम्हाला नजर ठेवावी लागते पिशवीमध्ये पूर्ण कुठे होल आहे का काय, कारण हा बिनविषारी हा ठीक आहे, पण कधी नाग असला तरी प्रॉब्लेम होतो. आणि कधी मार्केटला जर का बाहेर निघाला तर लोक नाग असो नाही धामण असो घाबरणारच आहे. कोणी पळण्याच्या नादामध्ये पडू शकतं, काय प्रॉब्लेम होऊ शकतं, इजा होऊ शकते कोणाला पण, आणि सापाला पण होऊ शकते मित्रांनो, एवढं नक्की. म्हणून आम्हाला खूप लक्ष ठेवावं लागतं. हे बघा त्याला मी वेळेवरती त्याच्यावर पाणी टाकतो, कारण तो गरम होतो आहे, ऊन आहे खूप, त्याच्यामुळे त्यांना त्रास होतो. हे बघा त्याची डिझाईन बघा तुम्ही मित्रांनो. धामण सापाची डिझाईन जो असते ही अशी जाळीदार असते. याच्यावरतीच माणसाला लगेच ओळखता येतो काही धामण आहे का नाग आहे का पांढरा आहे का काय. कधी कधी ह्याच्यामध्ये ह्या सापामध्ये पिवळ्या कलरची पण धामण असते, त्याला लोक पांढरा बोलतात, नाग बोलतात. पण याच्यामध्ये 2 जाती आहेत, एक अशी काळ्या कलरमध्ये येते आणि एक पिवळ्या कलरमध्ये नॉर्मल. पण लोकांना ते समजत नाही आहे. लोक बोलतात काय नाग आणि धामण एकत्र असतात, असं काही नाही. त्यांनी दुसरी कॅरी बॅग दिलेली आहे बघा, त्याच्यात आता टाकली तिला आणि पॅक केली. त्याच्यात पण मी पाणी ओतेल, कारण कॅरी बॅग म्हटलं तर होल आहे तिला खाली थोडं नॉर्मल, तिला ऑक्सिजन घेण्यासाठी. पण तरी पण तिला पाणी टाकलं मी थंड होण्यासाठी. हे बघा व्यवस्थित आहे. आता तिला लगेच रिलीज करण्यासाठी जाणार आहे मित्रांनो, कारण रिलीज केलं ती नक्कीच तिची जागा ती शोधल आणि तिथे ती राहील. हे बघा सावली झाडाखाली आलेलो आहे मी आणि थंड येते. आता साप एकदम व्यवस्थित झाला आहे, त्याची बॉडी पण थंड झालेली आहे. त्याला आता मी रिलीज करतो जंगलामध्ये आणि खूप छान पद्धतीत ते आता आझाद होणार आहे निसर्गामध्ये. ती खूप शांत होणार आहे तिकडं, तिचं जागा गवसेल. ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल मित्रांनो तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. आणि साप मारू नका, पर्यावरण वाचवा, एवढंच मला बोलायचं आहे. एकदम रिलॅक्समध्ये गेली आणि धन्यवाद मित्रांनो.